नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अतिशय ऊर्जा देणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. जयंती म्हणजे फक्त ढोल ताशे, घोषणाबाजी किंवा एक दिवसाचा उत्सव असतो का? की त्याही पुढे जाऊन या दिवसाचं रूपांतर आजच्या काळातल्या राष्ट्र उभारणीसाठी आणि स्वतःला घडवण्यासाठी एका ब्लूप्रिंटमध्ये करता येईल. छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्षमय जीवनप्रवास आजच्या पिढीसाठी एक प्रत्यक्ष कृती आराखडा कसा ठरू शकतो हेच आपण आजच्या या भागात डिकोड करणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. हा विषय पुढे नेण्याआधी एका वास्तवाची जाणीव करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल तरुणाई खरोखरच दिशाहीन झाल्यासारखी वाटते का? वाढती स्पर्धा, बेरोजगारी किंवा अपेक्षांचं ओझं यामुळे आपण कुठेतरी अपयशाने खचून जातोय का? हे अतिशय गंभीर आणि वास्तव प्रश्न आहेत. ध्येयहीन वाटणं किंवा स्वतःच्याच क्षमतेवर शंका घेणं हे आजकाल खूप कॉमन झालंय. पण या संघर्षाची प्रामाणिक नोंद घेणं हेच आपलं इथं पहिलं पाऊल असणार आहे. आणि म्हणूनच जेव्हा चारी बाजूंनी अंधार वाटतो ना, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातून आलेलं एक भन्नाट तत्वज्ञान आपल्याला प्रखर दिशा देतं. हे वाक्य बघा, संकट माणसाला मोडण्यासाठी येत नाहीत, ती त्याला घडवण्यासाठी येतात. आजच्या काळातल्या कोणत्याही नैराश्यावर हा अक्षरशः एक रामबाण उपाय आहे. हा विचारच इतका पॉवरफुल आहे की तो कोणत्याही कठीण प्रसंगातून आपल्याला बाहेर काढण्याची ताकद ठेवतो. आता थोडं ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे वळूया. 1657 मध्ये पुरंदर किल्ल्यावर झालेला जन्म ते 1689 मध्ये तुळापूर इथलं सर्वोच्च बलिदान, हा संपूर्ण प्रवास केवळ हातात तलवार घेऊन लढण्याचा नव्हता. विचार करा, सततच्या युद्धाची धामधूम आणि औरंगजेबासारख्या बलाढ्य सत्तेविरुद्ध अदम्य लढा सुरू असतानाही बुधभूषणम सारख्या महान ग्रंथाची निर्मिती करणं ही काही साधी गोष्ट नाहीये. हे एका अशा व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवतं जे पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत प्रचंड संघर्ष, सखोल विद्वत्ता आणि सर्वोच्च त्यागाने भरलेलं होतं. आणि इथूनच नेतृत्वाचं एक अतिशय दुर्मिळ असं दुहेरी रूप समोर येतं. एकीकडे सिंहासारखं अफाट धैर्य आणि शूर सेनापतीचं प्रतीक असलेली तलवार, तर दुसरीकडे एखाद्या ऋषीसारखी सखोल विद्वत्ता आणि बहुभाषिक असल्याची ओळख सांगणारी लेखणी. खऱ्या नेतृत्वासाठी आणि किंबहुना आजच्या काळात कोणतंही यश मिळवण्यासाठी केवळ आक्रमकताच चालत नाही, त्यासोबतच सखोल आणि अभ्यासपूर्ण शहाणपणाचीही तितकीच गरज असते. हेच यातून अगदी 100% सिद्ध होतं. इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला पाहिजे. आजचा दिवस हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम किंवा मनोरंजनाचा उत्सव अजिबात नाही आहे. ती एक ज्वालामुखीसारखी जागृती आहे. हा दिवस फक्त निष्क्रिय स्मरणाचा नसून स्वतःला नव्याने घडवण्याचा, स्वतःच्या सुप्त क्षमतांना पुन्हा जागृत करण्याचा आणि एक अत्यंत सक्रिय, शक्तिशाली निर्णय घेण्याचा दिवस आहे. ऐतिहासिक वारशाचा खऱ्या अर्थाने सन्मान करणं म्हणजे नक्की काय? यासाठी हे 5 महान स्तंभ समजून घेणं आवश्यक आहे. स्वतःची मुळे आणि ओळख शोधण्यासाठी इतिहासाचं सखोल अध्ययन करणं, महान विचारांचं केवळ वाचन न करता ते प्रत्यक्ष आत्मसात करणं, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी न जगता समाजासाठी जगणं, राष्ट्रनिष्ठेची अढळ शपथ घेणं आणि आपल्या प्रत्येक कृतीतून पुढच्या पिढीला प्रेरणा देणं. आजच्या काळात समाजासाठी जगणं म्हणजेच एकमेकांना भक्कम आधार देणं होय. हे 5ही स्तंभ खऱ्या उत्सवाचा मजबूत पाया आहेत. आता हा आराखडा किंवा ब्लूप्रिंट बघा. शारीरिक आणि मानसिक बळकटीसाठी हा एक अतिशय उत्कृष्ट आणि प्रत्यक्ष कृतीत आणण्याजोगा आराखडा आहे. जीवनातल्या प्रत्येक पैलूवर आपण पद्धतशीरपणे कशी प्रगती करू शकतो हे यात अगदी स्पष्ट केलंय. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि शिस्तीतून मिळणारं शारीरिक बळ, संयम आणि आत्मविश्वासातून येणारं मानसिक सामर्थ्य, सतत चिंतन आणि प्रश्न विचारण्याच्या वृत्तीतून वाढणारा बौद्धिक स्तर, सत्यनिष्ठा आणि स्वाभिमानातून घडणारे चारित्र्य आणि दुर्बलांना मदत करण्याच्या कृतीतून पाळला जाणारा समाजधर्म, या सर्व गोष्टी एकत्र आल्या की एका मजबूत व्यक्तिमत्वाची आणि पर्यायाने लवचिक समाजाची निर्मिती होते. यातील बौद्धिक घटकाचं महत्त्व अधोरेखित करणारा हा एक अत्यंत मोलाचा विचार आहे. ज्ञानाशिवाय शक्ती अपूर्ण असते आणि शक्तीशिवाय ज्ञान प्रभावहीन असते. खऱ्या आदरांजलीसाठी केवळ शारीरिक बळ पुरेसं नाहीये. बुधभूषणमसारख्या ग्रंथांचं वाचन करणं, इतिहासाचा सखोल अभ्यास करणं, ज्ञानाच्या आधारावर चर्चा करणं आणि आपली वैचारिक पातळी उंचावणं हा खऱ्या अर्थाने सर्वोच्च सन्मान मानला गेला पाहिजे. आजकाल जर आपण पाहिलं तर अनेकदा पुष्पहार,
मोठ्या आवाजातील घोषणाबाजी आणि फटाके यांसारख्या वरवरच्या आणि केवळ देखावा करणाऱ्या औपचारिकता जास्त पाहायला मिळतात, बरोबर? पण खरा उत्सव हा रक्तदान करणं, वृक्षारोपण करणं, एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास करणं आणि गरजूंना मदत करणं यांसारख्या कृतींमध्ये दडलेला आहे. ऐतिहासिक वारशाचा खरा सन्मान हा क्षणिक घोषणांमध्ये नसून समाजावर दीर्घकाळ सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या अशा विधायक कृतींमध्ये असतो. मग आजच्या या आधुनिक आणि डिजिटल युगात ही वैचारिक लढाई लढायची तरी कशी? त्याचं उत्तर अतिशय सोपं आणि कृतिशील आहे. ऑनलाईन जगात आपण कसं सकारात्मक योगदान देऊ शकतो याची ही काही स्पष्ट पावलं आहेत. माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ तयार करणं, शैक्षणिक पॉडकास्ट सुरू करणं, केवळ तथ्यांवर आधारित असलेल्या पोस्ट शेअर करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीचं सक्रियपणे आणि पुराव्यानिशी खंडन करणं. आजच्या डिजिटल रणंगणावरील हीच खरी लढाई आहे बरं का. ज्यांना आज अत्यंत निराश किंवा पराभूत झाल्यासारखं वाटत आहे त्यांच्यासाठी हा आशेचा एक अतिशय शक्तिशाली मेसेज आहे. लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश हे कधीच अंतिम नसतं. आपण पडलो तरी चालेल, पण पुन्हा नव्या जोमाने उभं राहिलंच पाहिजे. जर कोणी आपल्याला कमी लेखत असेल तर त्याला केवळ शब्दांनी नव्हे तर आपल्या ठाम कृतीने आणि यशाने उत्तर दिलं पाहिजे. कारण संघर्ष हा काही अडथळा नसून आपलं चारित्र्य मजबूत करणारी ती एक भट्टी आहे. हे आपण कायम ध्यानात ठेवायला हवं. आणि हा संपूर्ण प्रवास आपल्याला एका अत्यंत शक्तिशाली वळणावर आणून सोडतो, जिथे ह्या सर्व आराखड्याचं रूपांतर एका महासंकल्पामध्ये होतं. स्वतःमधील सुप्त सामर्थ्याला जागृत करण्यासाठी घेतलेली ही एक पवित्र शपथ आहे. मी माझ्या शरीराचे बळ वाढवेन, मी मनाचे सामर्थ्य विकसित करेन, मी बुद्धीला ज्ञानाने तेजस्वी करेन, मी चारित्र्याला स्वाभिमानाने दृढ करेन आणि मी माझे जीवन समाज आणि राष्ट्रासाठी समर्पित करेन. हा संकल्प एका सामान्य माणसाला अक्षरशः असाधारण ऊर्जा देतो. आजचा तरुण हा परिस्थितीचा बळी अजिबात नाहीये, तर तो स्वतःच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार आहे. तरुणाईकडे स्वतःची अशी अतिशय प्रभावी शस्त्र आहेत. विचारांची प्रखर तलवार, अफाट परिश्रमाची अभेद्य ढाल आणि मनात पेटत असलेली ध्येयाची ज्वाला. वेळ, ऊर्जा आणि मोठी स्वप्न यांच्या जोरावर सशस्त्र असलेला तरुण हा कोणत्याही संकटावर मात करून स्वतःचा मार्ग स्वतःच निर्माण करू शकतो. यात कोणतीही शंका नाही. या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अतिशय विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत थांबणार आहोत. फटाके विझून जातील, घोषणांचा आवाजही हवेत विरून जाईल, पण आपलं चारित्र्य आणि आपण समाजासाठी केलेलं कार्य मात्र कायमस्वरूपी टिकून राहील. मग आज आपण स्वतःमध्ये नेमकं काय जागृत करणार आहोत? हा संपूर्ण आराखडा आपण आपल्या वैयक्तिक जीवनात कसा लागू करणार आहोत? हा विचारच आपल्याला एक नवीन आणि प्रखर दिशा देईल. आजच्या या विशेष विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अशाच प्रेरणादायी विचारांसह पुन्हा नक्की भेटूया.